नमस्कार, तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। तर आज आपण फूल कसं बनवायचं तेही कलरचं ते बघणार आहोत। तर त्यासाठी तुम्ही इथे बॉटलचा पण यूज करू शकता। जी फेविकॉलची बॉटल असते ती रिकामी करून तुम्ही इथे बिंदू काढू शकता। तर मी इथे बॉटलचा यूज नाही करत आहे, तर मी इथे हातानेच बिंदू काढत आहे। आणि तुम्ही रिंग ऐवजी इथे जे ताट असतं त्याचा पण यूज करू शकता। या प्रकारे तुम्हाला बिंदू काढून घ्यायचे आहेत। अशी रांगोळी देवासमोर दारामध्ये खूप छान दिसते। दररोजसाठी पण ही रांगोळी खूप छान आहे, दररोज काढण्यासाठी। तर या प्रकारे तुम्ही असे बिंदू काढून घ्यायचे आहेत। त्यानंतर ही रिंग मी काढून घेतेय आणि तुमच्या घरामध्ये काही पण चमच वगैरे असेल तर या प्रकारे असं ते बिंदू दाबून घ्यायचे आहेत। सर्व बिंदू दाबून घेतल्यानंतर त्यामध्ये रांगोळी सोडायची आहे। तुम्ही ते बॉटलचा पण यूज करू शकता, नसेल तर हाताने पणही सोडू शकता। इथे तुम्ही कोणतेही कलर यूज करू शकता। मी इथे रेड कलर यूज केलेला आहे आणि जे दाबून घेतलेले बिंदू आहेत त्यात आपल्याला वेगवेगळे कलर भरायचे आहेत। तर इथे मी येलो कलर भरलेला आहे। बघू शकता तुम्ही। त्यानंतर मी इथे व्हाईट रांगोळीचाही यूज करत आहे। त्यानंतर तुम्ही इथे चमचने ही रांगोळी आपल्याला पसरून घ्यायची आहे, जसं तुम्ही व्हिडिओत बघू शकता। या प्रकारे तुम्हाला जे बिंदू काढलेले आहेत त्यात आपण जे कलर भरले आहेत तर ते बिंदू आपल्याला चमच्याच्या मदतीने असे पसरवून घ्यायचे आहेत। बघा किती सुंदर फूल तयार होत आहे। आपल्याला अशा पाकळ्या बनवायच्या आहेत फुलाच्या। तुम्ही इथे कोणतेही साहित्य वापरू शकता, जसं की मी इथे बॉटलचं झाकण वापरून मध्ये जे आहे ते सर्कल करून घेतला आहे बॉटलच्या झाकणाने। जे वरचं टोपण असतं बॉटलचं त्याच्या मदतीने मी गोल करून घेतलेला आहे। इथे तुम्ही हातानेही गोल करू शकता। त्यानंतर इथे आपल्याला आतमध्ये पण पाकळ्या बनवायच्या आहेत फुलाच्या। तर त्यासाठी व्हाईट रांगोळी असते तिनेही मी बिंदू सोडून घेतलेले आहेत मध्ये। खूप सोपी अशी रांगोळी आहे, अगदी कोणीही बनवू शकतं। लहान मुलेही ही रांगोळी बनवू शकतात आपल्या घरामध्ये। बघा किती सुंदर वाटत आहे। तर पुन्हा एकदा मी चमच्याच्या मदतीने अशा आपल्याला पाकळ्या बनवायच्या आहेत। व्हिडिओत बघू शकता तुम्ही। कोणतेही कलर यूज करू शकता तुम्ही। किती छान रांगोळी दिसत आहे, वाव। मध्ये रेड कलर सोडलेला आहे, तोही आपल्याला चमच्याच्या मदतीने दाबून घ्यायचा आहे आणि त्यातही आपल्याला रांगोळी सोडायची आहे। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। बाय।